आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. या देहास पाहणारे डोळे नष्ट होऊन जातात. असा महान बलशाली आहे तो मरकट बालक. बास बास. त्याची शौर्य गाथा आणखी अतिशयोक्ती करून सांगून मला क्रोधित करू नकोस. त्याच्या प्रशंसेचा आणखी एक शब्द तुझ्या मुखातून निघाला तर तुझ्या मस्तकाचे 100 तुकडे होतील. क्षमा करा रावणेश्वरा. कालनेमी मी तुला क्षमा करे, परंतु त्या मरकटास क्षमा करणार नाही. ते देवी देवतागण त्या बालकास पुढे करून माझ्या विरुद्ध रहस्यमयी व्यूहरचना करत आहेत हे मला ज्ञात आहे. त्याचा उचित दंड त्या मरकटाचा बळी असेल. याकरिता माझ्याकडे एक उपाय आहे. राजकुमार मारुती, अन्नप्राशन विधीनुसार हे तुझे प्रथम भोजन. प्रथम कुलदेवीस नैवेद्य अर्पण कर, त्यानंतर भोजन करावे. आपल्या हातूनच मातेस नैवेद्य अर्पण होऊ द्या. हे माते जगज्जननी, मी दिलेल्या वचनानुसार कितीही भूक लागली तरीही मी अजिबातच अन्न ग्रहण केले नव्हते. आज योग्य वेळ आली आहे. अन्नप्राशन संस्कारही पूर्ण झाला आहे. हे माझे प्रथम भोजन आहे. हे ग्रहण करण्याकरिता देवी देवतांसमवेत तुझाही आशीर्वाद हवा आहे माते. आशीर्वाद दे माते, आशीर्वाद दे. नारायण नारायण. कुलदेवीने कुमारास आशीर्वाद दिला आहे. आता प्रतीक्षा कशाची आहे? भोजन ग्रहण करून आपली क्षुधा शांत कर मारुती. माते, नेहमीप्रमाणे प्रथम घास तुझ्या हातून खाण्याची माझी इच्छा आहे. मारुती, तुला भरवण्यात तर मला परमानंद होतो. तुला हे स्वादिष्ट लाडू मी भरवते बाळा.
पुत्र मारुती, कित्येकदा तुझी क्षुधा शांत न करता आल्याने किती दुःख वेदना झाल्या आहेत. तुला याचा अनुभवही नसेल. आतापासून तू स्वतंत्र आहेस. तुला हवे ते खाऊ शकतोस. आनंदाने खा. तुला कुणीही थांबवणार नाही. अच्छा, असं आहे तर मग आता हे सर्व मी पोटभर खाईन. खाणं पोटाने स्वतः बस म्हटलं पाहिजे. मन अगदी तृप्त व्हायला पाहिजे. कसलंही बंधन नाही. खाऊन खाऊन किती खाशील. माझ्याप्रमाणे गाडीभर थोडीच खाणार आहेस. शक्यच नाही. तुझी क्षुधा शांत करण्याकरिता मी इथे सज्ज आहे. संकोच करू नकोस कुमार. जे हवं ते माग. मी तात्काळ उपलब्ध करीन. असं आहे. मग ठीक आहे मामा. मला आणखीन हवा आहे. आत्ता आणतो कुमार. मामा, मला आणखी हवं आहे. तात्काळ घेऊन या. आत्ता आणतो.
अरे तिकडे पहा, हे काय अघटित आहे. कित्येकास पर्याप्त असणारे भोजन एकट्या राजकुमाराने समाप्त करून टाकले. काय एकट्याने ग्रहण करून संपवलं? विश्वास बसत नाहीये. नेत्रांनी पाहतोय ना, विश्वास ठेवावाच लागेल. अरे लवकर आणा. अरे तिथे नव्हे, पाकशाळेत घेऊन द्या सगळं. आतापर्यंत जे काही भोजन सिद्ध केलं होतं समाप्त झालं आहे. तात्काळ भोजन पुन्हा तयार झालं पाहिजे. मामा, मला आणखी हवे, काहीतरी घेऊन या. हा हा, हे काय? याची ब्रह्मांड एवढी क्षुधा आहे. मामा, अहो आलो आलो. राज्याचं अन्न भंडार रिकाम होत चाललंय. हे काय आश्चर्य आहे. महाराज, समारंभाकरिता सिद्ध केलेले सर्व अन्न पदार्थ समाप्त झाले आहेत. पुन्हा सर्व सिद्ध करायला समय हवा आहे महाराज. आम्हाला थोडा वेळ द्यावा महाराज. काही झाले तरी अतिशीघ्रतेने सर्व सिद्ध करा. माझा पुत्र भुकेने व्याकुळ होता कामा नये. जितक्या शीघ्र शक्य आहे पक्वान्य तयार करा. माते जगत जननी, हे तुझे काय लीला आहे. अन्नप्राशनाच्या या शुभ कार्यातही मारुतीस भोजन देऊन तृप्त करण्याचे सौभाग्य नाही. मी किती दुर्दैवी माता आहे. क्षुधित पुत्राचे पोटही भरू शकत नाही मी. अशी वेळ कुठल्याही मातेवर कधीही येऊ नये. कुठल्याही मातेवर येऊ नये. मामा, मला आणखी हवंय, शीघ्र घेऊन या. आलोच कुमार. सिद्ध केलेले सगळे भोजन समाप्त झाले. जे होते ते सर्व इथेच होते. थोडा अवधी दे मारुती, भोजन सिद्ध करून आणतो. मारुती, मारुती, मारुती. मारुती, मारुती, तुला काय झाले आहे? अशा प्रकारे या भाज्या का खातो आहेस? नाही बाळा, थोडा वेळ धीर धर. तुझ्याकरिता विशेष भोजनाची सिद्धता सुरू आहे. त्यानंतर खा पुत्रा. माते, मला भूक सहन होत नाहीये. भोजन सिद्ध होईपर्यंत मी कसा धीर धरू माते? मला ते शक्य नाही. सांग काय करू?
आमच्या मारुतीस हे काय झाले आहे? ही कसली शांत न होणारी क्षुधा आहे? माते, माते जगदेश्वरी, माझ्या पुत्राची क्षुधा शांत कशाने करू माते? क्षुधा जर अशी वाढत राहिली तर मारुती असाच खात राहील. हे सुमेरू राज्यावरच नाही, शेजारच्या राज्यांवर सुद्धा संकट ठरू शकतं. मारुतीच्या या भयंकर क्षुधेमध्ये कोणते तरी दैवी रहस्य दडले आहे, मलाही कळत नाहीये. मुख्य प्रश्न हा आहे की याची क्षुधा शांत कशी करायची? कोणत्या व्यंजनाने ती शांत होऊ शकते बरे? सर्व काही ग्रहण केल्यानंतरही क्षुधा तशीच आहे. सूर्यास गिळण्याकरिता पुन्हा अवकाशात झेपावलं तर? हे भय मला विचलित करत आहे ऋषीवर्य. नारायण नारायण. मारुती जर तात्काळ थांबवले नाही तर सर्व सर्व काही समाप्त होईल. नारायण. मारुती, मारुती, मारुती! हे काय स्वामी, जे काही हाती लागेल ते ग्रहण करत सुटला आहे. असेच खात राहिला तर त्याची क्षुधा कधी शांत होणार? माहित नाही पुढे काय अघटित घडणार आहे. योग्य बोलली संजना. मारुतीच्या या क्षुधेचा दाह सर्व अन्न पदार्थ भस्म करत आहे. हा क्षुधाग्नी थांबला नाही तर राज्यात अन्न पदार्थांचा दुष्काळ येईल. याचा भयंकर परिणाम सुमेरूवासियांना भोगावा लागेल. प्रजाजन भुकेने व्याकुळ होण्याची अवस्थाही ओढवू शकते. नाही, असे घडता कामा नये. याला काही ना काही करून थांबवावं लागेल.